पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे नेते भरत वालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसचा पॅनलने मोहन जोशी यांच्या शुभ हस्ते प्रचाराचा शुभारंभ केलाय। प्रचारात अनेक लोक स्वेच्छेने सहभागी झाले, त्यामुळे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसच येणार असे वातावरण पूर्ण प्रभाग क्रमांक 17 मध्ये निर्माण झाले आहे। यावेळी भरत वालेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शोभा तानाजी वाल्लेकर आणि भारतीय जनता पार्टीची पल्लवी सुधीर वाल्लेकर या दोन उमेदवारांनी अर्ज भरला होता। त्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज छाननीमध्ये बाद व्हायला पाहिजे होता, कारण शोभा तानाजी वाल्लेकर यांनी स्पष्ट व्हाईटनर लावून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे आणि पल्लवी सुधीर वाल्लेकर यांनी महानगरपालिकेचे टॅक्स पावतीचं ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही। तर जसे हे दोन्ही फॉर्म ऑनलाईनला अपलोड झाल्यानंतर मी लगेच दुसऱ्या मिनिटामध्येच साहेबांना जाऊन तो अर्ज दिलेला आहे, म्हणजे आम्ही कुठलीही दिरंगाई केलेली नाही आहे। हे फॉर्म ऑनलाईनला अपलोड झाल्यानंतर मी लगेच साहेबांना एक अर्ज दिला की हे दोन्ही फॉर्म बाद होणार आहेत। तर साहेबांनी आम्हाला सांगितलं आज आमच्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही उद्या या, आम्ही ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढू। मी दुसऱ्या दिवशी परत जाऊन त्यांना रिपीट अर्ज दिलेला आहे। त्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की आत्ता आम्हाला वेळ नाही आहे। तर मी त्यांना एक अल्टिमेटम देऊन आलो आहे, जर उद्यापर्यंत त्यांनी आपल्याला हे दोन्ही फॉर्म बाद केले नाही तर मी सोमवारी हायकोर्टामध्ये त्यांच्या विरोधामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहे। आणि मला कोर्टाच्या न्यायावर माझा पूर्ण विश्वास आहे। माननीय दादांचं मी आधार घेऊन दादांच्या परमिशननी मी सोमवारी, जर उद्या मला ह्या अधिकाऱ्यांनी काही हे फॉर्म बाद केले नाही तर मी सोमवारी रिट पिटिशन दाखल करून मी तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना आणि मी माझ्या सर्व नागरिकांना आणि मतदार बंधूंना मी ही ग्वाही देतो की हे दोन्ही उमेदवार भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी पल्लवी सुधीर वाल्लेकर आणि शोभा तानाजी वाल्लेकर या दोघांचेही फॉर्म ऑलरेडी बाद आहेत। शासनाने ते बाद केले नाही, ते थांबवलेत। शासनाच्या विरोधामध्ये जर उद्या त्यांनी मला निर्णय दिला नाही तर सोमवारी मी कोर्टात जाणार आहे, रिट पिटिशन दाखल करून येत्या 5-6 दिवसामध्ये ते फॉर्म बाद होतील। अजून एक त्याच्यामध्ये गोष्ट अशी होऊ शकते की शासन हा निर्णय दाबून नेऊ शकतो, कारण राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे फडणवीस आणि अजितदादा हे कुठल्या प्रकारचं राजकारण करतात हे आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही, प्रत्येक समाजातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे। त्यामुळे आम्ही ते सांगणार नाही। ह्यांनी जर हे प्रकरण दाबून नेलं तरी मी पुढं कुठेही थांबणार नाही। जसं प्रभाग 16 मध्ये माझं नाव ढकललं होतं, माझ्या जिद्दीने माझ्या कष्टाने मी ते परत माझ्या प्रभाग 17 मध्ये आणलं, तसं मी तुम्हाला आज शाश्वती देतो की जर ह्यांनी या 4-5 दिवसामध्ये हे नाव पुढे गेलं नाही तर येणारा जो नगरसेवक असेल, जो समजा आपण भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असेल, राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, तर काँग्रेसचा नगरसेवक आला तर इथल्या सजन नागरिकाला तो सरळ पुढं 5 वर्ष घेऊन जाणार आहे। पण जर यदा कदाचित या दोन बाद होणाऱ्या उमेदवारांपैकी जर नगरसेवक झाला तरी तो पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये इथून तो राजीनामा देईल किंवा त्याचं पद बाद होईल, इथपर्यंतचा लढा मी देणार आहे। मी ते दादांना मी आत्ता शाश्वती देतो आणि प्रत्येक मतदार बंधू भगिनींना मी शाश्वती देतो की तुम्ही या बाद होणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमागे न राहता आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे 4 उमेदवार आहेत या प्रभागातले, आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये दादांनी पूर्ण मोजून मापूनच जे विनिंग होणारे उमेदवार आहेत त्या पूर्ण उमेदवारांना जर विजयी केलं तर पिंपरी चिंचवड शहरवासीय परत एकदा इंदिरामाईच्या नावाखाली राहुलजी जे काम करतायत तिथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या छत्रछायेखाली जर आपण इथं आलो तर खूप चांगल्या प्रमाणे नंदनवन हे पिंपरी चिंचवड शहराचं होणार आहे। म्हणून या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी या वाल्लेकरवाडीतून मी पहिला एक निश्चय केला आहे की हे दोन उमेदवार शोभा तानाजी वाल्लेकर, पल्लवी सुधीर वाल्लेकर या दोघांचाही फॉर्म येत्या 8 दिवसात नाही तरी पुढं बादच होणार आहे, याचं मी तुम्हाला स्पष्ट ग्वाही देतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।